नमस्कार. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत या ठिकाणी आपण आहोत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी दादांकडे मागणी केली होती. मात्र नाराजांचा सूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमटताना दिसतोय. एका बाजूला नाराजीचा सूर असताना दुसऱ्या बाजूला ही सभा होऊ घातलेली आहे. प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये पाहायचं झालं तर बऱ्यापैकी पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. मुस्लिम असतील, जोशी असतील, बौद्ध समाज असेल, अशा विभिन्न समाजातील रामोशी असतील, कुंभार असतील, अशा विभिन्न समाजातील नागरिकांना या ठिकाणी डावलेलं, इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी डावलेलं आहे. यांना डावलून ही निवडणूक होऊ घातलेली आहे. अनेक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संताप असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं आहे. त्यामुळं त्यांचं मनोमिलन होणार का, ते या सभेला येणार का, हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. त्यातच रणजनकुमार तावरे यांचा मागील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला होता. पॅनल त्यांचा पराभूत झालेलं होतं. अशी कंडिशन असताना देखील स्वतःचे हक्काचे जे उमेदवार आहेत त्यांना डावलून त्या रणजनकुमार तावरे यांच्या गटाशी झालेली जी युती आहे ती अभद्र युती असल्याचंही जनमानसातून बोलल्या जातंय. ही युती माळेगावच्या नागरिकांना मान्य नाही अशी भावना या ठिकाणी दिसते. आणि त्याचंच परिवर्तन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दिसून आलेलं आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असला तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आहेत ते कुठंतरी नकार देताना या ठिकाणी पाहावयास मिळतात. कित्येक उमेदवार हे गाव सोडून गेल्याचं देखील चित्र या ठिकाणी प्रकर्षानं दिसून येतंय. त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जे आज या ठिकाणी जाहीर सभा घेतलेली आहे त्या सभेला किती लोक उपस्थित राहणार, नाराजांचा टक्का वाढणार का, नाराज लोक या ठिकाणी येणार का, हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे.